चाळीसगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चाळीसगाव उपविभागात ट्री प्लांटेशन 2023 ते 24 या कामात मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. कागदावर झाडे, प्रत्यक्षात रस्ते उघडे अशी धक्कादायक परिस्थिती समोर आल्याने सार्वजनिक निधीचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 8,43,720 ते 9,99,808 रुपये मंजूर झालेल्या या कामात प्रत्यक्षात एकही झाड न लावता बनावट बिले तयार करून निधी हडपल्याचा संशय व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर पाहणी केली असता रस्त्यांच्या कडेला झाडे नसल्याचे दिसून आले आहे. तरीही ट्री गार्ड, ऑटो वॉटर सिस्टीम आणि मेंटेनन्स सारख्या गोष्टींची बिले पास करण्यात आल्याचा दावा आहे. तक्रार दाखल, उच्चस्तरीय चौकशीची मागणी. या गंभीर घोटाळ्याची तक्रार क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने केली आहे. संघटनेचे महासंचालक दिनेश गुप्ता यांच्या आदेशानुसार ही तक्रार मंत्रालयीन स्तरावर सचिवांकडे दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू झाल्याचे कळते. या चौकशीत केवळ कागदी घोडे नाचवू नये अशी मागणी संघटनेने केली आहे. चौकशी खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असावी. 1. कागदपत्रांची तपासणी. मंजूर झालेले संकल्पनापत्र, बिले, मापन पुस्तके, मेजरमेंट बुक्स आणि साईट रेकॉर्ड्स यांची सखोल तपासणी करावी. 2. प्रत्यक्ष पाहणी. जीपीएस आणि फोटोंच्या मदतीने प्रत्यक्ष झाडांची संख्या आणि प्रजातींची पडताळणी केली जावी. 3. आर्थिक ऑडिट. शासनाचे नेमके किती नुकसान झाले आहे याचा आकडा निश्चित करून संबंधित दोषींकडून ती रक्कम वसूल करावी. 4. गुन्हेगारी कारवाई. कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. 5. विभागीय चौकशी. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1979 दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी. हा प्रकार केवळ कंत्राटी गैरव्यवहार नसून थेट सरकारी पैशांची लूट असल्यामुळे या प्रकरणाची पारदर्शक, जलद गतीने आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. ग्रामस्थ लाईव्ह. संपादक किसनराव जोरवेकर. बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे.